मॅम. मॅम तुम्ही कशा आहात? गुड इव्हनिंग मी मॅम. पण छान, मस्त. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. मॅम अच्छा, तुम्ही मॅथची टेस्ट खूप सोपी गेली. येस Yes, मॅम. टेस्ट होती तरी पण खूप सोपी होती. हो मॅम. मॅम मला ना सोडवायला वेळच नाही भेटला मॅथची मॅम ती सरप्राईज टेस्ट होती ना मॅथची तरी पण खूप का सोडवायला का नाही वेळ मिळाला? मॅम काय झालं माझ्या मोबाईल मध्ये ना म्हणजे डाटा म्हणजे संपला होता रात्री आणि 2 क्लास पण होते तर त्याच्यामुळे मॅम मी क्लास करत करत ती टेस्ट फक्त 5 मिनिटातच सोडवली मॅम. अच्छा. आणि नंतर तर ती टेस्ट ओपनच होत नव्हती म्हणून माझी ती ते टेस्ट. लिमिटेड टाइम पिरियड साठी असेल कदाचित, मे बी यस मॅम. लिमिटेड टाइम पिरियड साठी असेल. बरं, ते मी खूप म्हणजे बरीच मॅम सोपीच होती मॅम ती, असं फार काय कठीण नव्हतं. मॅम ती मॅथची एक्झाम होती ना ती सरप्राईज एक्झाम होती असं सुलक्षणा मॅमनी तिथं टाकलं हो होतं मॅम. हो हो तरी हो. पण मॅम खूप सोपी गेली. तुम्हाला सांगितलं नव्हतं का आधी आहे नो म्हणून? मॅम नव्हतं सांगितलं. आम्हाला फक्त बायोलॉजीची एक्झाम आहे म्हणून असं सांगितलं होतं आणि नंतर मॅमनी 2 लिंक टाकल्या आणि त्याच्यावर मॅथच्या टेस्टच्या लिंकवर असं टाकलं होतं की सरप्राईज टेस्ट म्हणून. चौपन धड्यातलंच बरंचसं होतं, ते पण बेसिकच होतं. येस मॅम. बरं, आता आपण काय सुरू करूया? मॅम आपला वर्तुळ चालू होता. वर्तुळ ना? मॅम वर्तुळ चालू होता. आपण वर्तुळातलं 6.1 झालं का? 6.1? नो मॅम नाही झालं. नो मॅम नाही झालं. सुरुवातच केली होती. येस पुस्तक मॅम तुम्ही मेन गोष्टी सांगितल्या होत्या त्रिज्या व्यास म्हणजे आणि मॅम एक आपण थेरम पण घेतलेलं माझ्या मते ना, हो एक मॅम थेरम पण प्रूव्ह केलेला आपण. हो मॅम. येस मॅम प्रमेय सिद्ध करायचे कसे ते तुम्ही सांगत होतात. आणि व्यत्यास सिद्ध केलेला का आपण? मॅम ते चालू होता. बरं, आता आपण व्यत्यास बघूया. आणि मग 6.1 आपण जो प्रमेय होता ते प्रमेय काय होता की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला जो लंब असतो तो जीवेला दुभागतो. तो जीवेला दुभागतो. येस मॅम. असं आपलं थेरम आहे, प्रमेय आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल बायसेक्ट टू द कॉर्ड, म्हणजे कॉर्डवर टाकलेला जो परपेंडिक्युलर आहे सेंटर मधून तो कॉर्डला बायसेक्ट करतो. असं आपलं थेरम. हे आपण सिद्ध केलेलं होतं, बरोबर आहे? येस मॅम. आता आपल्याला हा तो जो थेरम आहे त्या थेरमचा आता आपल्याला व्यत्यास आहे. व्यत्यास म्हणजे काय? जे साध्यमध्ये आहे ते पक्षमध्ये जाणार. म्हणजे काय आहे, आता आणि इथे जे आपलं जे कक्षामध्ये थेरम ते आहे, साध्यामध्ये साध्यमध्ये आपलं जे थेरम आहे प्रमेय आहे त्याच्यामध्ये साध्य काय करायचं होतं, एपी आणि बीपी हे इक्वल आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. पण आता एपी आणि बीपी इक्वल देणार आपल्याला पक्षमध्ये, म्हणजे पी जो आहे हा एबीचा मध्यबिंदू देणार. एबीचा मध्यबिंदू असणार ना, एपी आणि बीपी जर सारखं दिलेला आहे याचा अर्थ पी एबीचा मध्यबिंदू आहे. आणि आपल्याला ना हे सिद्ध करायचंय. काय सिद्ध करायचंय माहितीये? की तो ओपी जो आहे तो लंब आहे एबी ला, हे सिद्ध करायचं. हे साध्यमध्ये जाणार तुमचं. रेख ओपी लंब जीवा हे सिद्ध करायचंय आपल्याला. आणि पक्षामध्ये हे जाणार रेख एपी बरोबर रेख बीपी. बरोबर आहे? म्हणजे तुमचा व्यत्यास काय असणार आहे माहित आहे? की व्यत्यास असा असणार आहे की वर्तुळाचा केंद्रबिंदू, म्हणजे आता हे परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला दिलेलं नाहीये, ते सिद्ध करायचंय.
पण हा मध्यबिंदू आहे पी, हा एबीचा मध्यबिंदू आहे हे दिलेला आहे. मग थेरम ते व्यत्यासाचं स्टेटमेंट कसं आहे, व्यत्यासाचं वाक्य कसं आहे की वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू, हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे हा, म्हणजे केंद्रबिंदू वर्तुळाचा ओ आणि जीवेचा मध्यबिंदू पी यांना जोडणारा जो ओपी आहे रेषाखंड, तो जीवेला लंब असतो. हे आपल्याला सिद्ध करायचंय. कळलं? वर्तुळाचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो, हे सिद्ध करायचंय. जीवेला लंब असतो हे सिद्ध करायचंय. आणि जीवेचा मध्यबिंदू आपल्याला दिलेला आहे. म्हणजे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची एबी ही जीवा आहे, एबीचा पी हा मध्यबिंदू आहे, म्हणजे एपी आणि पीबी सारखा आहे. आणि आपल्याला हे सिद्ध करायचंय. रेख ओपी लंब जीवा एबी. बरोबर आहे? तर आपल्याला काय करायचंय, परत तेच करायचं जे आधी आपण सिद्धतेमध्ये केलं. आधी आपण काय केलं, हे दोन त्रिकोण जे आहेत ओपीए आणि ओपीबी, हे याच्यामध्ये काटकोन त्रिकोण होते आधीच्या प्रमेयामध्ये, कारण प्रमेयात तो लंब आहे हे दिलेलं होतं म्हणून ते दोन्ही पण काटकोन त्रिकोण होते. आता हे दोन्ही काटकोन त्रिकोण नाही, पण तेच करायचंय आपल्याला, ते दोन्ही त्रिकोण एकरूप सिद्ध करायचे. कळलं? येस मॅम. हे जे दोन त्रिकोण आहेत त्या त्रिकोणांची नावं घ्यायची. त्रिकोण एओपी आणि दुसरा त्रिकोण ओपीबी. 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 दुसरा ओपीबी आणि ओपीए, किंवा यांनी एओपी आणि बीओपी, जसं तुम्ही करस्पॉन्डन्स एकाच घ्याल तसंच दुसऱ्याचं पण घ्यायचं. म्हणजे आता याचं जर एओपी लिहिलंय तर याचं ओपीबी किंवा ओबीए नका लिहू. याचं जर एओपी लिहिलंय ना पहिल्या त्रिकोणाचं, तर दुसऱ्या त्रिकोणाचं नाही, याचं एओपी जर घेतलं ना एओपी, तर दुसऱ्या त्रिकोणाचा बीओपी घ्या. किंवा तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही अशी पण नावं घेऊ शकता. त्रिकोण ओपीए, जर तुम्ही ओपीए घेतलात एका त्रिकोणाचा, तर दुसऱ्या त्रिकोणाचा अँड ट्रायंगल ओपीबी असं घ्यायचं. म्हणजे जसं तुम्ही पहिल्याचं करस्पॉन्डन्स घ्याल ना त्याप्रमाणे, म्हणजे त्याचं करस्पॉन्डिंग दुसऱ्या ट्रायंगलचं पण घ्यायचं ओपीबी. जर याचं ओएपी घेताय, याचं त्रिकोण ओएपी घेताय, तर दुसऱ्याचं ओबीबी. ते बरोबर करस्पॉन्डन्स. ह्याच्यातलं कुठली पण जोडी इथे लिहिली तरी चालेल. असं नाही की ते एओपी आणि बीओपी लिहिलं तर तुम्ही पण एओपी आणि बीओपीच लिहायला पाहिजे, पण बरोबर करस्पॉन्डन्स लिहायचं. म्हणजे ओपीए घेतलं तर त्याच्या बरोबर ओपीबीच लिहावं लागेल, तिथे ओबीपी लिहून चालणार नाही. कळलं का? येस मॅम. करस्पॉन्डन्स व्यवस्थित लिहायचं. आता इथे एओपी बीओपी लिहिलंय. हे दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला काय काय आहे एकरूप, आपल्याकडे एओ आणि ओबी एकरूप, सॉरी ओए आणि ओबी एकरूप आहेत, कारण त्या दोन्ही पण रेडियस आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, त्या एकरूप असतात. ओए या ट्रायंगल मधली आणि ओबी दुसऱ्या ट्रायंगल मधली. मग त्या त्रिज्या आहेत, ट्रायंगलच्या साइड्स आहेत, पण वर्तुळाच्या त्या त्रिज्या आहेत. आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात, सारख्या लांबीच्या असतात, एकरूप असतात, कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे पहिली तुम्हाला रेख ओए एकरूप रेख ओबी, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. रेडियाय ऑफ सेम ट्रायंगल, रेडियाय ऑफ सेम ट्रायंगल असेल. त्यानंतर ही कॉमन साइड आहे ओपी ओपी, जी दोन्ही ट्रायंगल मध्ये येते, म्हणून रेख ओपी एकरूप रेख ओपी, सामायिक भुजा कॉमन साइड. आणि एपी आणि बीपी हे पण आपल्याला दिलेलं आहे. एपी आणि बीपी पण एकरूप आहे, कारण ते पक्ष मध्ये आपल्याला दिलेलं आहे की पी जो आहे तो एबीचा मध्यबिंदू आहे, म्हणून एपी आणि बीपी पण तुमच्याकडे असणार आहे. आता तिन्ही बाजूंच्या जोड्या आपल्याकडे एकरूप आहेत, त्यामुळे बाबा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप होणार. प्रमेयामध्ये कर्णभुजा कसोटी लागलेली होती. जे प्रमेय होतं ना त्याच्यामध्ये दोन त्रिकोण बाबा कसोटी.
कारण तिकडे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण होते प्रमेयामध्ये, कारण तिथे परपेंडिक्युलर दिलेलं होतं, लंब दिलेला होता. त्यामुळे तिथे कर्ण, दोन ज्या त्रिज्या आहेत त्या कर्ण आहेत, त्यामुळे कर्णाची एक जोडी एकरूप होती आणि ही जी ओपी सामायिक बाजू आहे ती एक जोडी एकरूप. म्हणून कर्ण आणि भुजा, कर्णभुजा कसोटी हायपोटेनियस साईड टेस्ट नुसार दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झालेले तिथे. येस मॅम. कर्णभुजा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप झालेले होते. इथे आपल्याला बाबा कसोटी मिळालेली आहे, कारण आता आपल्याला हा मध्यबिंदू दिलेला होता ना, म्हणून मग तिसरी जोडी पण बाजूची मिळते आपल्याला. या मॅम दोन तर हा म्हणजे तुम्ही जसं बाबा कसोटी असं म्हटला ना, जसं कर्णभुजा कसोटी, हे मला ओळखायलाच येत नाही. थोडं जाऊन सांगता का? कर्णभुजा कसोटी एकतर राईट अँगल ट्रायंगल मध्येच असते, म्हणजे काटकोन त्रिकोण जर असतील ना तर तिथेच कर्णभुजा कसोटी आपण लावू शकतो. मग कर्णभुजा कसोटीसाठी काय पाहिजे, एक तर ते काटकोन त्रिकोण पाहिजेत. बघा आधीच्या प्रमेयामध्ये हे दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत. काटकोन त्रिकोण कळतात? येस मॅम. हा, ज्या त्रिकोणांचा एक कोन 90 अंशाचा आहे तो काटकोन त्रिकोण असतो. हे दोन्ही हा लंब ओपी लंब असल्यामुळे हे दोन्ही जे त्रिकोण बनतात ओपी ए आणि ओपी बी, हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत. आणि काटकोन त्रिकोणातच आपण कर्णभुजा कसोटी वापरू शकतो, कारण कर्ण हा काटकोन त्रिकोणातच असतो. बाकीच्या साध्या त्रिकोणांमध्ये कर्ण किंवा हायपोटेनिस मॅम बाकीच्या ट्रायंगल मध्ये नसतो. हा मॅम आय थिंक तिला हे समजत नाही वाटतं की बाकोबा ही अशा कसोट्या कशा ओळखायच्या ते समजत नाही वाटतं, असं विचारत होती तिने. येस मॅम. हा, म्हणजे तेच सांगते, कर्णभुजा कसोटी कळत नाही ना, ती कोणतीच कसोटी कळत नाही. म्हणजे मॅम तिनं म्हणते की सिद्धता जेव्हा आपण स्पष्ट करतो ना, तेव्हा तुम्ही आता एखादी आकृती बघून त्याची सिद्धता कोणता म्हणजे कोणता ती काहीतरी बोलते. तिला सांगू काय? द्या ना, ती सांगेल. हा, काय बोलते ताई? मॅम मी ही म्हणते की म्हणजे जे काही कसोटी आहेत ना, तुम्ही असं म्हणता की ही कोणती कसोटी होती, तुम्ही असं म्हणता ना, ते ओळखायला मला येत नाही. कसं आहे माहिती पण आहे, मी सांग त्रिकोणांमध्ये ना काय काय एकरूप आहे ना ते शोधावं लागतं, की कोणत्या जोड्या एकरूप आहेत. मग त्यानुसार कसोटी ठरवावी लागते. म्हणजे आता या त्रिकोणा माझ्याकडे काय काय एकरूप आहे, तर माझ्याकडे एक आहे की हे एक तर दोन काटकोन त्रिकोण आहेत. दुसरी गोष्ट माझ्याकडे काय आहे एकरूप, तर ओए आणि ओबी एकरूप आहे. का ओए आणि ओबी एकरूप आहेत, कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या म्हणून त्या एकरूप आहेत, ओए आणि ओबी. बरोबर आहे. ओए या त्रिकोणातली आहे, ओएपी मधली किंवा ओपीए मधली, आणि ओबी दुसऱ्या त्रिकोणातली आहे. आता त्या एकरूप आहेत, पण त्या काटकोन त्रिकोणाच्या बघायला गेलं ना तर ते कर्ण आहेत काटकोन त्रिकोणाचे. बघा वर्तुळाच्या त्या त्रिज्या आहेत म्हणून एकरूप आहेत, पण काटकोन त्रिकोण हे जे त्रिकोण आहेत ना, ट्रायंगल आहेत ना, त्या ट्रायंगलच्या ते हायपोटेनियस आहेत, म्हणजे कर्ण आहेत. म्हणजे मला इथे काय मिळालं की कर्ण एकरूप मिळाले, कारण ओए आणि ओबी हे त्रिकोणांच्या संदर्भात कर्ण आहेत आणि वर्तुळाच्या संदर्भात बघायला गेलं तर त्या त्रिज्या आहेत, रेडियस आहेत. मग रेडियस सेम असतात, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात, त्यामुळे ओए आणि ओबी मला सारखं मिळणार. पण मग मला कळायला पाहिजे की ते हायपोटेनियस पण आहेत, म्हणजे मला हायपोटेनियस मिळाला सारखा, कारण कर्णभुजा कसोटीसाठी एक कर्णाची जोडी एकरूप पाहिजे आणि कोणती तरी एक बाजूची जोडी एकरूप पाहिजे. दोनच गोष्टी लागतात. एकदा तो काटकोन त्रिकोणात आपण वापरू शकतो आणि त्याच्यात कर्ण एकरूप पाहिजे आणि एक बाजूची जोडी एकरूप पाहिजे. मग कर्ण माझ्याकडे एकरूप होते आणि एक ही सामायिक बाजूची जोडी एकरूप होती, ओपी, जी कॉमन साइड आहे. ओपी एकरूप ओपी, म्हणजे माझ्याकडे कर्ण मिळाला मला आणि एक बाजू मिळाली, आणि हे दोन काटकोन त्रिकोण ऑलरेडी आहेत, कारण हे लंब असल्यामुळे ओपीए आणि ओपीबी हे दोन्ही 90 अंशाचे आहेत, त्यामुळे काटकोन त्रिकोण आहेत आणि कर्णाची एक जोडी एकरूप आहे आणि एक बाजूची जोडी एकरूप. मग इथे कर्णभुजा लागते. पण इथे कसं आहे, माझ्याकडे काय काय एकरूप आहे, तर तिन्ही बाजूंच्या जोड्याच मला एकरूप मिळाल्या. बघा ओए ओबी एकरूप आहे, ती एक जोडी मिळाली ओए आणि ओबीची. त्यानंतर ओपी कॉमन साइड मिळाली आणि एपी आणि बीपी मिळाली.
मग आता जर तिन्ही बाजूंच्याच जोड्या एकरूप आहेत, काही कळते का? Yes, ma'am. तिन्ही साईडच्याच पेअर मला कॉन्ग्रुएंट मिळाला. इथे कोणता अँगल मला नाही मिळालाय, कोण कोणताच नाही मिळालाय, पण बाजूच्या तीनही जोड्या एकरूप मिळाल्यात. ओए आणि ओबी ची जोडी एकरूप आहे. ओपी आणि ओपी सामायिक बाजूची जोडी एकरूप आहे आणि एपी आणि बीपी ची जोडी एकरूप आहे. म्हणजे साईड साईड साईड. कारण तिन्ही जोड्या बाजूंच्याच मिळाल्यामुळे बाजू 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 बा 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 कसोटी तिथे लागते. कळलं? येस मॅम, समजलं. थँक्यू. नक्की का? येस मॅम. अशा म्हणजे मध्ये एक कोण जर मिळाला आणि दोन बाजू मिळाला, त्याच्या मधला कोण मिळाला तर बाकोबा कसोटी लागते. दोन कोण आणि त्याच्या मधली बाजू एकरूप मिळाली म्हणजे आपल्याकडे कोणते घटक एकरूप आहेत ना ते आधी शोधायचे आणि त्याप्रमाणे कसोटी ठरवायची असते. माझ्याकडे काय काय एकरूप आहेत ते आधी बघायचं आणि मग त्याप्रमाणे कसोटी लावायची असते. कळते का? येस मॅम, समजलं. तर बाबा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप झाले. एकदा त्रिकोण एकरूप झाले की त्याचे उरलेले जे घटक असतात ते पण एकरूप होतात. म्हणून हे जे दोन कोण आहेत, कोण OPA आणि कोण OPB, हे दोन्ही एकरूप होणार कारण एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. बरोबर आहे? येस मॅम. आता OPA आणि OPB एकरूप आहेत, पण OPA आणि OPB हे रेषीय जोडीतील कोण आहेत आणि ते एकरूप पण आहेत. आणि रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील तर ते दोन्ही किती अंशाचे असतात? कारण रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. आणि 180 जर आहे आणि दोन्ही एकरूप आहेत म्हणजे ते किती असायला पाहिजेत? 90. मग ते सिद्ध कसं करायचं? कसं सिद्ध करायचं ते इथे दिले बघा. कोण OPA अधिक कोण OPB बरोबर 180 अंश. बरोबर आहे? कारण रेषीय जोडीतील येस मॅम. बरोबर आहे की नाही? हो मॅम. येस मॅम. तुम्हाला वेगळं दाखवू का सिद्ध करून? ह्याच्यामध्ये कळत नाही का? मॅम येस कळतं. मॅम. त्यानंतर आपण काय करू शकतो? OPA च्या जागी OPB लिहू शकतो कारण OPA आणि OPB सारखं आहे म्हणून OPA च्या जागी OPB लिहिलं आणि OPB च्या जागी OPBच लिहिलं कारण आपल्याला एकाच कोणाचं तरी नाव बदलायचंय. कळलं का? म्हणजे कोण OPA होता त्याच्या जागी मी काय लिहिलं? कोण OPB. आणि हा जो दुसरा कोण OPB आहे त्याच्या जागी मी कोण OPBच ठेवलं. म्हणजे कोण OPB अधिक कोण OPB, दोन कोण OPB होतात आणि मग हा 2 इकडे जाऊन भागिले होतो. 180 ला 2 ने भागल्यानंतर OPB किती येणार? 90 अंश. आणि OPB जर 90 आहे तर OPA पण 90 आहे कारण OPA आणि OPB एकरूप आहेत. बरोबर ना? येस मॅम. हो मॅम. आणि याचाच अर्थ काय होतो की रेख OP ही लंब आहे जीवा AB. कळलं? कळलं की नाही? येस मॅम. थेरम कळलं? हो मॅम. हो मॅम. येस. नक्की? हो मॅम. समजलं. हा. आता आपल्याला गणित असणार आहे 6.1. कुठे गेलं? मी वेगळीच PDF काढलेली आहे. सहा 6.1 मध्ये कशी गणित असणार आहे माहिती आहे? आपल्याला 8वीला झालेत तशी गणित. बघा आपल्याला ना काय असणार माहितीये या गणितांमध्ये, एक थोडक्यात तुम्हाला सांगते कशी असणार आहेत गणित. बघा तुम्हाला ना 3 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या, 3 गोष्टींमध्ये 2 गोष्टी दिलेल्या असणार, तिसरी तुम्हाला शोधायची. म्हणजे काय काय दिलेलं असणार बघा.
तीन गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत? तर तीन गोष्टी अशा आहेत. एक जीवा असणार, जीवेची लांबी. त्यानंतर दुसरं जीवेचं केंद्रापासूनचं अंतर हे. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला शोधायची त्रिज्या किंवा व्यास, असं दोन पैकी काहीतरी एक. म्हणजे काय माहित आहे, एक तर जीवेची लांबी, त्यानंतर जीवेचे केंद्रापासूनचे अंतर, जीवेचे डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर, त्यानंतर लेंथ ऑफ कॉर्ड, पहिला लेंथ ऑफ कॉर्ड, नंतर डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर, केंद्रापासूनचे अंतर, आणि तिसरं त्रिज्या किंवा मग व्यास. म्हणजे त्रिज्या दिली तर व्यास शोधता येतो लगेच, त्याच्या दुप्पट करायचं, किंवा व्यास दिला असेल तर त्याच्यामध्ये निम्मे केले की त्रिज्या मिळते. याच्यामध्ये त्रिज्या किंवा व्यास, या तीन पैकी दोन गोष्टी तुम्हाला देणार आणि तिसरी तुम्हाला शोधायची असणार. म्हणजे कधी कधी तुम्हाला जीवेची लांबी देतील आणि जीवेचं केंद्रापासूनचं अंतर देतील, आणि तुम्हाला काय शोधायचं असेल, त्रिज्या किंवा व्यास शोधायचा असेल वर्तुळाचा. किंवा मग कधी कधी तुम्हाला त्रिज्या दिली, केंद्रापासूनचं अंतर दिलं जीवेचं, तर तुम्हाला काय शोधायची आहे, जीवेची लांबी शोधायची, जीवेची लांबी, ही पूर्ण जी जीवा आहे ना तिची लांबी. म्हणजे मी सांगते बघा थोडक्यात तुम्हाला कसं असणार आहे. म्हणजे कधी कधी तुम्हाला बघा एबी देतील. एबी म्हणजे काय आहे, एबी इथे आकृतीमध्ये एबी काय आहे, जीवा आहे. जीवा देतील. त्यानंतर समजा ओपी दिला, जीवा आणि ओपी दिला. एबी म्हणजे जीवेची लांबी आणि ओपी म्हणजे जीवेचा केंद्रापासूनचा अंतर दिलं. आणि शोधायला काय सांगणार माहित आहे, हे शोधायला सांगणार ओए. ओए काय आहे, त्रिज्या शोधायला सांगणार. त्रिकोणाचा कर्ण सुद्धा आहे आणि त्रिज्या सुद्धा. हा. किंवा कधी कधी त्रिज्या देणार आणि ओपी देणार. म्हणजे ओए देणार, ओपी देणार, आणि तुम्हाला काय शोधायचं आहे, पूर्ण जीवेची एबी शोधायची. किंवा कधी कधी काय देणार, ओपी देणार आणि ओए देणार, एबी देणार. म्हणजे जीवेची लांबी देणार, त्रिज्या देणार, तुम्हाला केंद्रापासूनचं अंतर शोधायचंय. बघा याच्यामधलं कुठल्याही प्रकारचं गणित असलं ना तरी तुम्हाला इथे पायथागोरसचं सूत्र वापरायचंय. हो मॅम. म्हणजे कसं बघा, काय करायचं माहित आहे, समजा तुम्हाला जीवा दिली असेल, एबी दिली, समजा एबी समजा तुम्हाला 6 सेंटीमीटर दिले, आणि समजा ओपी तुम्हाला 4 सेंटीमीटर दिले. आता एबी म्हणजे पूर्ण जीवा 6 सेंटीमीटर दिले आणि ओपी केंद्रापासूनचं अंतर आहे 4 सेंटीमीटर, आणि तुम्हाला सांगतील की त्रिज्या शोधा किंवा व्यास शोधा वर्तुळाचा. त्रिज्येची लांबी शोधा किंवा व्यासाची लांबी शोधा. तर काही करायचं नाही, आपला जो हा त्रिकोण आहे ना, ट्रायंगल ओपीए, ओपीए दिसतो. हो मॅम. आता ओपीए जो आहे तो काटकोन त्रिकोण आहे, आपला राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही पायथागोरसचं सूत्र वापरू शकता. मग पायथागोरसच्या सूत्रानुसार तुम्हाला काय मिळणार, या त्रिकोणामध्ये कर्णवर्ग. कर्ण कोणता आहे, ओएचा वर्ग बरोबर ओपी वर्ग, किंवा एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू कोणती आहे, ओपीचा वर्ग अधिक काय, एपीचा वर्ग. बरोबर आहे. त्रिकोणात हा एवढाच त्रिकोण आहे, हा त्रिकोण. त्यामुळे कर्ण ओए आहे, कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, म्हणजे ओपी वर्ग अधिक एपी वर्ग. बघा ओए कर्ण आहे आणि वर्तुळाचं ती त्रिज्या आहे.
ओपी तुम्हाला दिलेला आहे. ओपी किती दिलेला आहे मी तुम्हाला 4 सेंटीमीटर. त्या 4चा वर्ग करायचा दिलेला आहे. आणि अधिक एपी 6चा वर्ग. नाही, आता 6 नाही घ्यायचं. एबी तुम्हाला 6 सेंटीमीटर दिले. एबी म्हणजे पूर्ण त्रिज्या 6 म्हणजे सेंटीमीटर. मॅम 6चा निम्मा करायचं 3चा वर्ग. आता आपल्याला माहित आहे का निम्मी होणार माहित आहे, कारण आपलं प्रमेयच तसं आहे. प्रमेय काय आहे की केंद्रापासून जर आपण हा लंब टाकतोय जीवेवर, तर तो जीवेला काय करतो? समान 2 भागात विभागतो. दुभागतो, बायसेक्ट करतो. म्हणून ओपी जर परपेंडिक्युलर आहे, ओपी जर लंब आहे ना एबीला, तर पी मध्यबिंदू बनतो एबीचा. त्यामुळे पूर्ण एबी नकोय आपल्याला. एबी 6 आहे, पण ट्रायंगल मध्ये आपल्याला एबी नकोय. ट्रायंगल मध्ये मला काय पाहिजे? एपी पाहिजे, कारण ट्रायंगल मध्ये एपी येते, एबी नाही येत. मग एबीचा अर्थ करायचा. कळते का? 3. येस मॅम. हे 3चा वर्ग. कळलं? 4चा वर्ग 16 आहे 16 आणि अधिक 3चा वर्ग 9 आहे. अधिक 9 म्हणजे इथे 25. आणि ओए वर्ग त्याची बेरीज 25 आहे. 25 येते. तर आणि त्याचं मग ओए वर्गमूळ 5. वर्गमूळ काढायचा. ओएचा वर्ग 25 आहे, तर तुमचा ओए जो आहे 5. तो 5 आहे. कळलं? येस असं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कोणत्याही 2 गोष्टी आपण माहित आहे, काटकोन त्रिकोणात आपण सगळं शोधलेलं आहे. कर्ण दिला असेल, एक बाजू दिली असेल तर दुसरी बाजू शोधू शकतो. तसंच आहे ते. आपण गणित बघूया कशी आहेत, मग तुम्हाला कळेल बरोबर. आकृत्या काढायच्या आहेत या सगळ्यामध्ये. बघा काय दिलंय पहिलं गणित. वर्तुळ केंद्र ओ पासून केंद्र ओ पासून जीवा एबी चे अंतर 8 सेमी आहे. म्हणजे 8 सेमी काय आहे या आकृतीमध्ये? माझ्या आकृतीमध्ये ही जर आकृती मी घेतली, एबीचं अंतर म्हणजे 8 त्याचं सेंटीमीटर काय आहे? अंतर 4 घ्यायचं. म्हणजे ओपी आहे, ओए आहे की एबी आहे? एबी केंद्रापासूनचं अंतर वर्तुळ केंद्र ओ पासून जीवा एबी चे अंतर 8 सेमी आहे. म्हणजे 8 काय आहे? ओपी आहे. ओपी, कारण ओपी जे आहे तेच केंद्रापासूनचं अंतर आहे. हे सरळ परपेंडिक्युलर डिस्टन्स, लंबांतर, लंब जे आहे तेच जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आहे ओपी. ओपी जो आहे ना तो जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आहे. डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर, ते ओपी आहे. कळलं? मग ओपी 8 घ्यायचं. येस मॅम. आणि काय दिलंय? जीवा एबी ची लांबी 12 सेंटीमीटर आहे. म्हणजे एबी ची लांबी 12 सेंटीमीटर. म्हणजे काय आहे 12 इथे? जीवा. मग इथे 12 घ्यायचं. बरोबर आहे? येस म्हणजे इथे 12 येणार आणि इथे तुमचं 8 आहे. आणि तुम्हाला शोधायला सांगितलं व्यास. काय शोधायला सांगितलंय? व्यास. सेम गणित आहे. बरोबर आहे ना? असंच आहे ना? हो मॅम. फक्त इथे ओपी किती घ्यायचा? 8 घ्यायचा. इथे 8चा वर्ग. आणि एपी किती घेणार तुम्ही? एपी 6. 6. 6चा वर्ग. कन्फ्युज झाले का मुलं तुम्ही? म्हणजे मॅम तुम्ही एपी म्हणता. हा, मग एपीच म्हंटल मी. एपी किती घेणार? कारण आपलं सूत्र काय बनतं? ओए वर्ग बरोबर ओपी वर्ग अधिक एपी वर्ग. म्हणजे मॅम तुम्ही हे आकृती घेतली का? हा, सेम आकृती आहे. आकृती पण सेम काढली आहे. मॅम. कारण ओ केंद्रबिंदू पण ओ आहे आणि जीवा एबीच आहे. म्हणजे तीच आकृती आहे. एबी जीवा आहे. रिपीट करा. काय म्हणते? रिपीट करा, थोडंसं समजलं नाही मला. हे बघा, तुम्हाला प्रश्न नीट वाचा. प्रश्न कळला पाहिजे. प्रश्नामध्ये आपल्याला काय काय दिले बघा. वर्तुळ केंद्र ओ म्हणजे एक वर्तुळ आहे, त्याचं केंद्रबिंदू ओ आहे. बरोबर आहे? आणि त्या ओ पासून जीवा एबी चे अंतर 8 सेमी आहे.
आता जीवा AB चे केंद्रापासूनचं अंतर कुठल्याही रेषा किंवा रेषाखंडाचे एका बिंदूपासूनचं अंतर म्हणजे ते लंबांतर असतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. म्हणजे 8 सेंटीमीटर काय बनतं? 8 सेंटीमीटर काय आहे? तर जीवा AB चं केंद्रापासूनचं अंतर आहे. मग आकृतीमध्ये तुमचं ओपी किती आहे? 8 सेंटीमीटर. ओपी 8 आहे. ओपी 8 आहे. येस मॅम. 8 आहे. आणि जीवा AB ची लांबी 12 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळाचा व्यास काढा. म्हणजे तुमची जी जीवा AB आहे ना, ही पूर्ण जीवा AB ही पूर्ण 12 सेंटीमीटर. बरोबर आहे? येस मॅम. येस मॅम. म्हणजे AP 6 सेंटीमीटर. आणि तुम्हाला व्यास शोधायला सांगितले. आता जरी AP 6 सेंटीमीटर, पण तुम्हाला व्यास जरी शोधायला सांगितलं ना, तरी या त्रिकोणावरून पायथागोरसचं प्रमेय वापरून तुम्हाला आधी त्रिज्या मिळणार OA. येस मॅम. आणि मग एकदा त्रिज्या मिळाली की त्याच्या काय करायचं? व्यास जरी शोधायला सांगितलं दुप्पट करायची की तुम्हाला डायमीटर मिळतो. व्यास दुप्पट करायची मग उत्तर मिळते. म्हणजे आता हे सूत्रामध्ये कशा किमती ही सेम आकृती येणार आहे. कारण एबीस दिलेले आहे जीवा आणि ओच केंद्रबिंदू दिलेला आहे, त्यामुळे आकृती सेम येणार. पाहिजे तर इथे ओपीच्या जागी तुम्ही दुसरं टीच्या जागी दुसरं बदलू शकता नाव, पण बाकी नावं जीवेचं एबीच आहे आणि केंद्राचं पण ओ केंद्रबिंदू आहे. बरोबर आहे? येस मॅम. येस मॅम. टीच्या इथे तुम्ही दुसरं कुठलंही नाव तुम्हाला हवं तर बदलू शकता, कारण ते दिलेलं नाहीये नाव, पण बाकी नावं सेम आहेत. बरोबर आहे की नाही? कळतं नाही? सोपं आहे. काही कठीण नाही. येस Yes, मॅम. ma'am. मॅम फक्त कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग जर दिला असेल ना, तर त्यात किमती ठेवल्या की उत्तर निघतंय. म्हणजे आता ओपी किती आहे? ते 8 आहे. मग इथे 8चा वर्ग करायचा. 8चा वर्ग. आणि एपी वर्ग किती? एपी किती? 6चा वर्ग. 6. एपी 6 आहे, कारण एबी पूर्ण तुमचा एबी पूर्ण 12 आहे, पण एपी आणि बीपी सारखं आहे. म्हणून ते एकमेकांना समांतर आहे म्हणून 8. समांतर नाही, एकरूप आहेत त्या. येस मॅम. आणि एक लक्षात ठेवा, ह्याचं कारण द्यायचं. एपी बरोबर बीपी बरोबर 6 सेंटीमीटर जेव्हा तुम्ही लिहिता ना, याचं कारण ते पूर्ण प्रमेय लिहायचं. कोणतं? वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. पूर्ण थेरम लिहायचं, स्टेटमेंट लिहायची पूर्ण. हे जेव्हा तुम्ही लिहिता ना, एपी इज इक्वल टू बीपी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. म्हणजे एपी आणि बीपी का सारखे होतात? कारण केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो? दुभागतो. आणि मग हे थेरम लिहायचं पायथागोरसचा आणि त्याच्यात व्हॅल्यूज टाकायच्या, किमती टाकायच्या. इथे 6चा वर्ग होणार आणि मग 8चा वर्ग किती? 8चा वर्ग 64 आणि 6चा वर्ग 36. 64 अधिक 36 म्हणजे किती होणार? ते 100 होणार. 100. आणि मग तुमचा OA किती येणार? 10 येणार. 10. झालं गणित? संपलं? येस मॅम. नाही संपलं नाही का? मॅम, त्याची दुप्पट करायची ना अजून. कारण आपल्याला त्रिज्या काढा जर बोललं असेल ना, तर त्रिज्या 10 सेंटीमीटर, पण तुम्हाला प्रश्नामध्ये काय शोधायचंय? तुम्हाला काय शोधायला सांगितलंय? नाही, जीवा दिले. व्यास मॅम. व्यास, डायमीटर. अरे नाही कळलं का मुलांनो? समजलं मॅम. मग मॅम 10च दुप्पट केल्यानंतर 20 होतं. मगाशी 30 मुलं होती, आता 25 झाली. जीवा असेल ना. ते क्लास सुटाय म्हणजे थोडा वेळ राहिला की लिफ्ट होऊन जातात. मग डायमीटर म्हणजे व्यास जो आहे तो त्रिज्येच्या दुप्पट असतो, किंवा 2 गुणिले OA लिहिलं तरी चालेल.
2 गुणिले OA लिहिलं तरी चालेल. येस मॅम. डी बरोबर 2 2 गुणिले गुणिले 10. 10 बरोबर 20. जीवा बरोबर 20. जीवा नाही ग ताई, जीवेची लांबी आधी आपल्याला दिलेली आहे. येस जीवा मॅम. 12 सेंटीमीटर दिलेली आहे. सॉरी मॅम. बघा कन्फ्युजन नका होऊ. जीवा वेगळी आहे, जीवेचं अंतर केंद्रापासूनच वेगळं आहे, त्रिज्या वेगळी आहे, व्यास वेगळा आहे, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कन्फ्युज नका होऊ. Yes, आता पुढे काय दिले बघा. मॅम. कळलं पहिलं गणित की नाही कळलं अजून? येस मॅम, समजलं. समजलं मॅम. पण स्क्रीनशॉट आता दुसरं मला तुम्ही सांगायचंय काय काय दिलंय आणि तुम्हाला काय काय शोधायचं. बघा, एका मॅम. वर्तुळाचा व्यास, पहिल्या गणिताचा या फोटो गणितात व्यास दिलाय आणि जीवेची लांबी दिली आहे आणि जीवेची लांबी दिली असता जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर काढायचे. अंतर काढा. मॅम, अंतर काढायचं. म्हणजे तुम्हाला समजा मी आकृती दिली तर त्या आकृतीत काय काय शोधायचं ते मला सांगा. आता इथं नावं दिली नाहीयेत, आपल्याला नावं लिहायची, ठीक आहे. येस मॅम. आता याच्यामध्ये आपल्याला OA दिलाय का, त्यानंतर AP मला शोधता येईल का, आणि OP दिलाय का, काय काय दिलंय ते मला सांगा. OP काय आहे इथे? मॅम, आता मी आकृती वेगळी काढल्या. केंद्रापासूनचे अंतर काढायचे आहे. तो केंद्रापासूनचे अंतर या गणितात काढायचे. म्हणजे काय शोधायचे? OA शोधायचंय आणि OA शोधायचे. त्रिज्या शोधायची आहे का? बरं ना, कन्फ्युज आहे मी. आता आकृती वेगळी काढली. आता इथे जीवा कोणती आहे? जीवा कोणती इथे? PQ. PQ जीवा आहे, बरोबर आहे. जीवेचं केंद्रापासूनचं अंतर कोणतं आहे इथे? जीवेचं केंद्रापासूनचं अंतर OA आहे. आणि त्रिज्या कोणती आहे इथे? त्रिज्या OP आहे. ठीक आहे. आता मी गणित परत वाचते एकदा आणि तुम्हाला काय काय माहित आहे ते मला सांगा फक्त. याच्यामध्ये काय काय दिलंय? व्यास दिलाय 26 सेंटीमीटर, बरोबर आहे. आणि जीवेची लांबी 24 सेंटीमीटर दिली. मग याच्यामध्ये मला काय काय मिळेल? जीवेची लांबी ही पूर्ण 24 आहे, PQ ची लांबी. आणि मला व्यास दिलाय. आता व्यास जरी दिलाय ना 26 सेंटीमीटर, बघा व्यास आणि त्रिज्या असेल तर व्यास शोधता येतो, व्यास असेल तर लगेच त्रिज्या पण शोधता येते. बघा, व्यास जर 26 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या किती असेल? 13 सेंटीमीटर. 13 असेल. 13 सेंटीमीटर. 13. म्हणजे इथे OP जी आहे ना, त्रिज्या जी आहे ना OP, ती किती आहे? 13 सेंटीमीटर. OA मला शोधायचं आहे, केंद्रापासूनचं अंतर शोधायचंय आणि जीवेची पूर्ण लांबी 24 आहे. पण आपल्याला पायथागोरसच्या थेरम साठी फक्त एवढीच लागते, एपीच लागते. मग ती किती आहे? 12. कळलं का? आणि मी त्या परत पायथागोरस आधी त्रिज्या शोधा. त्रिज्या कशी शोधायची? OP कशी शोधायची? OP बरोबर 26/2 करायचे, कारण व्यास दिलाय ना, D/2 करायचं. D म्हणजे व्यास आहे. 13. D/2 म्हणजे 16/2, कारण त्रिज्या निम्मी असते व्यासाच्या आणि व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो, बरोबर आहे ना. त्रिज्या लहान असते. हो मॅम. आणि AP आणि AQ हे दोन्ही पण
एकरूप असणार 12 सेंटीमीटरचे. एपी बरोबर एक्यू बरोबर 12 सेंटीमीटर. याचं कारण काय लिहायचं? एपी आणि एक्यू का सारखे आहेत? एपी आणि एक्यू का सारखे आहेत? कारण केंद्रातून कारण P केंद्रातून आणि त्या दोन त्रिज्या आहेत. एकरूप आहेत. एपी एकरूप आणि आहेत एक्यू म्हणून. त्रिज्या नाहीये. एपी आणि एक्यू का सारखं आहे? एपी आणि एक्यू त्रिज्या आहेत त्या कारण एपी. मॅम जीवा आहे मॅम. पी क्यू ही जीवा आहे आणि केंद्रातून ओ ए हा लंब टाकला आहे आणि तो त्या जीवेला दुभागत आहे. करतो. ते समान 2 भाग करत आहे म्हणून. थेरम लिहायचं. थेरम येस मॅम. आपलं म्हणजे थेरम माझं लिहायचं की म्हणून. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. मग हा लंब आहे, ओए लंब आहे आणि पीक्यू तुमची जीवा आहे आणि ओए लंब आहे पीक्यूला. मग तो पीक्यूला बायसेक्ट करणार म्हणजे दुभागणार. म्हणून एपी आणि एक्यू सारखे होतात. एपी आणि एक्यू त्रिज्या नाहीये तिथे. त्रिज्या एकच त्रिकोण काढलाय. ते आपण आधी सिद्धता करताना आपण 2 त्रिकोण काढतो तेव्हा त्या 2 त्रिज्या असतात. बरोबर ना त्या सिद्धतेमध्ये. पण मला Yes, आता इथे ma'am. जेव्हा मी पायथागोरसचं सूत्र वापरते ना तेव्हा मी एकच त्रिकोण काढणार आहे. मग इथे काय कारण लिहायचं तर पूर्ण ते वाक्य लिहायचं. वर्तुळ केंद्रातून इथे पूर्ण वाक्य लिहायचं. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणून एपी आणि एक्यू हे 12 सेंटीमीटरचे होतात. आता मला पायथागोरसचं सूत्र सांगा. काय लिहू मी? कर्ण वर्ग कर्ण सांगा ना बरोबर पटापट. कर्ण कोणतं आहे? पीओ पीओ किंवा ओपी लिहिते पीओ मी. स्क्वेअर ओपी वर्ग ओपी वर्ग बरोबर बरोबर पीए वर्ग अधिक एपी वर्ग एओ वर्ग. ओए वर्ग. बाकीच्यांना कळलं हे? हो मॅम. येस मॅम. आता याच्यामध्ये मला काय काय माहित आहे? ओपी माहित आहे मला. ओपी माहित आहे. येस मॅम माहित आहे 13चा वर्ग. 13. मग इथे 13 वर्ग लिहा. बरोबर. एपी माहित आहे मला. येस मॅम 12चा वर्ग. 12. आणि ओए मला शोधायचंय. केंद्रापासूनचं अंतर मला शोधायचंय. 13चा वर्ग बरोबर 169 बरोबर 144 अधिक ओएचा 44 अधिक ओए वर्ग. ओएचा वर्ग बरोबर 169 बरोबर 144 अधिक ओएचा अधिक ओए वर्ग. आता काय करायचं? 144 ला इकडं घेऊन जायचं मॅम. ते अधिक लेफ्टला मध्ये लेफ्टला आहे म्हणून वजा होईल. यस मॅम. आणि उजवीकडे राहणार फक्त ओए वर्ग. आता ओएचा वर्ग. मग इथे होणार 169 मधून 144 गेले 25. 25 तीस राहतात. बरोबर ओए वर्ग आणि इकडे ओए वर्ग. बरोबर आणि म्हणून ओए किती येणार तुमचा? 5 हे बरोबर 5 सेंटीमीटर. म्हणजे त्या जीवेचं केंद्रापासूनचं अंतर किती आहे? 5 5 सेंटीमीटर. सेंटीमीटर ओएचं. कळलं? 5 सेंटीमीटर. येस मॅम. येस मॅम. पुढचं गणित आता मी फक्त सांगणार ते तुम्ही सोडवायचं. 3रं सेम गणित आहे. फक्त 3 पैकी कुठल्याही 2 गोष्टी देणार. 3री तुम्हाला शोधायची आहे. पायथागोरसचं थेरम वापरायचंय. आता इथे मॅम तुम्ही जे आता सोडवलं होतं ते आणि त्याच्या अगोदरचं आम्हाला ते त्याचं काय स्क्रीनशॉट झालं? घ्यायचं होतं. स्क्रीनशॉट घ्यायचं होतं मॅम. दाखवा. हे लिहा. हे घ्या पहिलं हे गणित आणि दुसरं. मॅम दुसरं दाखवा. हे सेकंड वर आहे.
झालं? येस मॅम. तिसरं गणित बघा आता तुम्हाला काय दिलंय. येस बघा मॅम, तिसऱ्या गणितात गणित तुम्हाला फक्त नावं सांगा. दिलीच नाहीये. काय झालं? फक्त तिसरं गणित सांगा, आम्ही सोडवतो. हा, तुम्हाला फक्त सांगते काय दिलंय आणि काय शोधायचं. बघा वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेमी आहे. जीवेचे अंतर दिले. आता इथे नावं तुम्ही तुमच्या मनाने कोणती घेऊ शकता. आकृती सेम राहते, फक्त नावं बदलतात. म्हणजे तुम्ही नावं बदला. एक छोटं वर्तुळ काढते आणि तुम्हाला सांगते कसं आहे. आता इथे समजा एक जीवा आहे. आता मी नाव काहीतरी वेगळं घेतलं तरी चालेल. ही समजा XY जीवा आहे. ठीक आहे. आणि इथे P समजा केंद्रबिंदू. इथे केंद्राचं नाव पण दिलं नाहीये. पहिल्या गणितात फक्त नावं दिली होती तुम्हाला. एक O केंद्र आणि AB जीवेचं नाव होतं. कळलं? येस मॅम. आणि इथे सुद्धा हा A घेते. आता मला काय काय दिले बघा. वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेमी. मग 30 सेमी काय आहे याच्यामध्ये? उंची. PA. म्हणजे काय नाव सांगा. PA. म्हणजे PA बरोबर AP. 30 सेंटीमीटर. AP. हा AP. AP. ठीक आहे. AP मला 30 सेंटीमीटर दिलंय आणि वर्तुळाची त्रिज्या 34 सेमी. म्हणजे काय म्हणजे कर्ण. PX. PX हे बरोबर 34 आहे आणि ही PA 30 आहे. बरोबर आहे. येस मॅम. आणि येस. तुम्हाला जीवेची लांबी काढायला सांगितले. म्हणजे पूर्ण जीवेची लांबी XY शोधायला सांगितले. बरोबर आहे. येस मॅम. तुम्हाला ना त्रिकोणामध्ये XY नाहीये. तुम्हाला XA मिळणार आधी. आधी पायथागोरसचं सूत्र वापरा या त्रिकोणामध्ये. PAX मध्ये पायथागोरसचं सूत्र PAX त्रिकोणात वापरल्यानंतर तुम्हाला AX ची लांबी मिळणार. बरोबर आहे. येस मॅम. कारण आपल्याला जीवेची लांबी शोधायची आणि जीवा कोणती आहे तुमची? इथे जीवा कोणती आहे? XY. आणि त्रिकोणामध्ये XY पूर्ण येत नाही. त्रिकोण जो आहे आपला काटकोन त्रिकोण त्याच्यामध्ये XA येणार. मग आधी XA शोधा. AX शोधा. AX शोधलं की त्याच्या दुप्पट करायची कारण AX आणि AY सारखंच आहे. बरोबर ना? येस मॅम. म्हणजे समजा 9 आली AX जर 9 आली तर पूर्ण XY किती येणार? 18 येणार. किंवा ही 8 आली तर पूर्ण XY म्हणजे जीवेची लांबी काढायला सांगितली आपल्याला. पण जीवेची लांबी डायरेक्ट मॅम तर त्रिकोणामध्ये पूर्ण जीवा येत नाही. जीवेचा अर्धा भाग येतो. कळलं तुम्हाला? येस मॅम. येस मॅम. आणि चौथं जे गणित आहे ना ते दुसऱ्यासारखंच आहे. चौथं गणित दुसरं जसं आहे तसंच आहे. त्यामुळे बघा येतं का सोडवता. नावं कुठली? ओके आता मॅम. चौथ्यात पण नाव दिलंय तुम्हाला बघा. O केंद्र आहे आणि जीवा PQ आहे. त्यामुळे ह्याचं नाव दिलेलं आहे. त्यामुळे तीच नावं घ्यायची जी दिलेली आहे. कळलं? मॅम. ओके मॅम. आपली वेळ संपलेली आहे. बाय मॅम. गुड नाईट. येस मॅम. बाय मॅम. गुड नाईट. बाय मॅम. गुड बाय नाईट. मॅम. गुड नाईट. थँक्यू. बाय. गुड नाईट मॅम. बाय. हॅपी न्यू इयर. बाय मॅम. हॅपी गुड न्यू नाईट. इयर. हॅपी न्यू इयर हॅपी ऍडव्हान्स. न्यू इयर. ऍडव्हान्स हॅपी न्यू मध्ये. इयर. हॅपी ऑल इज हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर इन ऍडव्हान्स. Happy New Year, advance friend.